नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आठवड्यामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला बघायला मिळून सावलीच्या आवाजाचे सत्य. आता सारंगने डिटेक्टिव्ह बनवून पाठवलेल्या बबलू समोर येताच वाऱ्याच्या वेगाने आता बबलू सारंगकडे धाव घेऊन सारंगला आता भैरवी ही सावलीकडून गाणं गाऊन घेत होते हे सत्य जेव्हा सारंगला सांगतो त्याच वेळेस आता मोठा धमाका होऊन सारंग आता घरी आलेल्या भैरवीला कसा त्याचा जाब विचारतो आणि भैरवीला असे रागाच्या रुद्रावताराने सारंग कोणते सत्य सांगतो ज्या सत्यामुळे भैरवीला सारंगने एका झटक्यात कायमचे संपवलेले असते आणि सावलीला भैरवीच्या घरी जाण्याचा दरवाजा बंद करून सारंगने भयानक निर्णय घेतलेला असतो. तो आता सारंग कोणता निर्णय घेतो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आता तिलोत्तमाने इकडे अमृताच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातलेला असतो. काहीही करून अमृताचं दुसरं लग्न लावून द्यायचं असा विचार करून आता अमृतासाठी आता तिलोत्तमाने मुलगासुद्धा आता अमृताला बघायला बोलावलेला असतो. तर त्याच वेळेस इकडे मात्र आता सावलीला भैरवीने रियाज करण्यासाठी दररोज आता तिच्या घरी बोलावलेलं असतं. तेव्हा तारा आणि सावली दोघीही आता सगळ्यांचा डोळा चुकवून भैरवीच्या घरी रियाज करण्यासाठी जात असतात. इकडे आता दोन वेळेस भैरवीच्या घरी तारा आणि सावली रियाज करायला जातात, पण दोन्हीही वेळेस आता सारंगला सावली ही भैरवीच्या घरी जाते हे समजलेलं असतं, पण कशासाठी जाते हे मात्र सावलीने सांगितलेलं नसतं. आणि आता सारंगच्या मनात आता संशय वाढीला लागलेला असतो. सावली दररोज या भैरवीच्या घरी कशासाठी जाते हा प्रश्न आता डोक्यात पडताच आता सारंग बबलूला बोलावतो आणि सावली ही भैरवीच्या घरी कशासाठी जाते हे सत्य गुपचूप जाऊन भैरवीच्या घरी बघून मला सांगायचे असे सारंगने बबलूला सांगितलेलं असतं. ठरल्याप्रमाणे आता इकडे सावली आणि तारा दोघीही आता रियाज करायला भैरवीच्या घरी येतात. आणि आता त्या ठिकाणी येताच आता भैरवी आता सावलीजवळ अमृताच्या लग्नाची चौकशी करते आणि मुलगा बघायला आला होता त्याचं काय झालं. तेव्हा सावलीने आता मुलाला अमृता पसंत असल्याचे सांगितलेले असते आणि तिलोत्तमाने आता पुढची प्रोसिजर सुरू केलीसुद्धा असे आता सांगताच भैरवी म्हणते की या तिलोत्तमाला वेड लागलंय आणि ती मूर्ख झाली आणि कसे काय ती हे निर्णय घेऊ शकते. बरं जाऊ दे, आपल्याला काय करायचं. सावली चल रियाजाला सुरुवात कर असे म्हणत भैरवी आता पुन्हा सावलीला गाणं गाण्यासाठी आणि रियाजची प्रॅक्टिस करण्यासाठी सांगते. सावली आता पुन्हा तिच्या गळ्यातून आता गाणं गात सूर काढू लागते. तेवढ्यात आता बबलू हा पाठीमागून आता गुपचूप स्कूटीवरून भैरवीच्या घरी आलेला असतो आणि गुपचूप आता दरवाजातून डोकावत भैरवी आणि सावली काय करतात हे बबलू बघू लागतो. आणि त्याच वेळेस भैरवी समोर सावली ही गाणं गात असते हे सत्य बबलूला समजलेले असते आणि ते भयानक सत्य बघून बबलूला सगळ्यात मोठा हादरा बसलेला असतो. तारा ही सोफ्यावर बसून अगदी मस्तपैकी आराम करते, तर भैरवी ही सावली वहिनीला समोर घेऊन तिच्याकडून गाणं गाऊन घेते आणि सावली वहिनीचा आवाज म्हणजे चक्क आपण ताराचं जे गाणं ऐकतो तसाच आवाज आहे. आता बबलूला मोठी सत्य समजलेले असते आणि पटकन बबलू आता वाऱ्याच्या वेगाने त्याच्या स्कूटीवरून आता घरी येतो आणि घरी येताच आता सारंगकडे येत बबलूने सारंगला सगळी हकीकत सांगितलेली असते. आणि त्या दिवशीसुद्धा बबलू म्हणतो की मी जेव्हा देवासोबत त्यांच्या घरी गेलो होतो त्यावेळेससुद्धा आता सावली वहिनी गाणं गात होती आणि आजसुद्धा ती भैरवीची सावली वहिनीला समोर घेऊन आता गाणं गाऊन घेत होती. आणि तुला माहिती आहे का सारंग दादा, सावली वहिनीचा आवाज म्हणजे डिक्ट ताराचा आवाज, सेम टू सेम ताराच्या आवाजात सावली वहिनी गाणं गात होती भैरवी समोर. ते ऐकताच आता सारंगला धक्का बसतो आणि आजपर्यंत म्हणजे तारासाठी सावली जे काम करायला जात होती ते म्हणजे ताराच्या आवाजात सावली गाणं गाते म्हणजे आवाज सावलीचा आणि गाण्याची ॲक्टिंग करते ती तारा हे सत्य आता बबलूने सारंगला सांगता जाता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्यानंतर आता सारंगने भयानक निर्णय घेतलेला असतो. आणि तेवढ्यात आता सारंग
हा भैरवीच्या मोबाईलवर कॉल करतो. सारंगचा आलेला फोन बघून भैरवी म्हणते की सावली, अगं हा सारंग मला कशाला कॉल करतो. सावलीला सुद्धा आता धक्का बसतो. भैरवी आता घेऊ का नको असा विचार करून सारंगचा फोन घेते. तर सारंग म्हणतो की भैरवीजी, सावली तुमच्या घरी आली आहे बरोबर ना. तर आता भैरवी म्हणते की हो. तेव्हा सारंग म्हणतो की तिला तुम्ही दररोज तुमच्या घरी कशाला बोलावताय. तेव्हा आता भैरवीला काय उत्तर द्यावे हे कळत नसतं. तर सारंग आता भैरवीला म्हणतो की आता तुम्ही एक गोष्ट करायची. तारा आणि सावलीला दोघींनाही तुम्ही स्वतः आमच्या घरी आणून घालायचं. ते ऐकताच आता भैरवीला धक्का बसतो आणि रागाने सारंग फोन कट करतो. आता सावली भैरवीला म्हणते काय झालं भैरवी माई. तेव्हा आता भैरवी म्हणते की सारंगला तुम्ही इकडे आला माहीत नव्हतं का. तेव्हा आता सावली म्हणते नाही. तर भैरवी म्हणते की तुम्हा दोघींना घेऊन सारंगने मला घरी बोलावलंय. तेव्हा आता नक्की काय घडलंय हे तिघींनाही माहीत नसतं. सावली जाम घाबरलेली असते आणि आता भैरवी ही तारा आणि सावलीला घेऊन आता पटकन घरी येते. तर सारंग आता दरवाजातच त्यांची वाट बघत असतो आणि भैरवी तिथे येताच आता बोट करत सारंग भैरवीला म्हणतो की भैरवीजी, तुम्ही सावली आणि ताराला तुमच्या कामासाठी दररोज घरी बोलावताय, मला सगळं कळलंय. पण यापुढे जर तुम्ही सावलीला परत तुमच्या घरी बोलावलं तर माझ्याशी गाठ असेल. सावली माझी बायको आहे आणि तुम्ही कधीच पुन्हा सावलीला बोलवायचं नाही. आणि तुम्ही सावलीला कशासाठी बोलावता आणि सावलीकडून काय करून घेता असा प्रश्न आता भैरवीला करताच आता भैरवीला काय बोलावे आणि काय नाही कळत नसते. पण त्याच वेळेला आता सारंग म्हणतो की मला सगळं सत्य माहिती आहे. तुम्ही सावलीला कशासाठी बोलावलंय आणि सगळ्यांसमोर जर तुम्हाला मी हे सांगावंसं वाटत नसेल तर यापुढे सावली कधीच तुमच्या घरी येणार नाही आणि सावलीला तुम्ही बोलवायचं देखील नाही असा रागाने आता सारंगने भैरवीला सांगितलेलं असतं. आणि ताबडतोब आता भैरवी ही सावलीची माफी मागते आणि म्हणते की सावली, माझं चुकलं, मला माफ कर आणि यापुढे मी तुला घरी बोलावणार नाही. आणि रडतच आता ताराकडे बघत आता भैरवी ही आता तेथून जाऊ लागते. बाहेर जाताच आता तारा आणि सावली दोघीही रडू लागतात. तारा म्हणते की मॉम आता काय करायचंय. तर भैरवी म्हणते की सगळं संपलंय. तारा आणि सारंगला सत्य कळालंय आणि दोघीही आता हिरमुसलून रडू लागतात. तर भैरवी म्हणते की तू काही काळजी करू नकोस तारा, याच्यातून काहीतरी मार्ग काढायलाच हवा. आणि रडतच भैरवीने आता मेंढ्यांच्या घराचा दरवाजा सोडलेला असतो आणि सारंगला सावलीचे भयानक सत्य समजल्यानंतर भयानक निर्णय घेऊन सारंगने भैरवीला भयानक सत्य सांगून एका झटक्यात संपवलेलं असतं. तर आता भैरवी सावलीकडून गाणं गाऊन घेणार का हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.